काल आपण मापे घेताना काय काळजी घ्यायची हे बघितलं. आज माप कशी घ्यायची हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर बघूया मापे कशी घ्यावीत. सर्वसाधारणपणे आपल्याला जी माप लागतात ती आपण कशी घ्यायची हे आपण थोडक्यात बघणार आहोत. शोल्डर म्हणजे खांदा कसा मोजायचा. प्रत्येक अप्पर गारमेंट साठी खांद्याचं म्हणजे शोल्डरचं माप आपल्याला आवश्यक आहे. हे माप घेताना शोल्डरचं माप घेताना उजव्या खांद्यापासून डाव्या खांद्यापर्यंत टेप लावायचा आहे. आपल्या खांद्याला इथे बरोबर आपल्या बोटांना बोन्स लागतात त्यापासून सुरुवात करून टेप तिथे लावून दुसऱ्या बोन पर्यंत डाव्या खांद्यापर्यंत जाऊन थांबायचं आहे आणि ते असणार आहे आपलं शोल्डर. शोल्डर म्हणजेच खांदा. पाठीमागे उभं राहून शोल्डरचं माप आपल्याला घेणं अपेक्षित आहे. गळा. शर्ट साठी आपल्याला जे गळ्याचं माप लागणार आहे, शर्ट हा कॉलरचा असेल तेव्हा तो पूर्ण गळ्यापर्यंत असतात आणि कॉलर लावायची असल्यामुळे त्या शर्टचं माप घेताना गळ्याला पूर्ण टेप गोल फिरवून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. शर्ट साठी किंवा बंद गळ्यासाठी या पद्धतीने माप आपल्याला घ्यायचं आहे गळ्याचं. यानंतर पुढील गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. पुढील गळा ब्लाउज साठी, ड्रेसेस साठी आपल्याला पुढील आणि मागील गळ्याचं माप आवश्यक असतं. तर त्यावेळेस पुढील गळा मोजताना खांद्याला बरोबर टेप लावून खांद्याकडे शोल्डर पोझिशनला टेप ठेवून आपल्याला जितका गळा पाहिजे तो याप्रमाणे आपण घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे. हा दिसतोय गळा हा 7चा आहे बघा. पुढचा गळा या पद्धतीने घ्यायचा आहे. मागच्या गळ्याचं माप घेताना पाठीमागे खांद्याकडे टेपचं टोक ठेवून आणि मग दाखवल्याप्रमाणे तिरकस पकडून या पद्धतीने आपल्याला हवा तेवढा गळा तुम्ही घेऊ शकता. याप्रमाणे छातीचं माप आपल्याला घ्यायचं आहे. पुढच्या बाजूने उभं राहून छातीचं माप आपण घेणार आहोत. बस्ट पॉइंट वरती बरोबर टेपला गोल फिरवून टेप लावताना चेस्टचं माप घेताना टेप लावताना टेप मागून खाली जाणार नाही किंवा वरती राहणार नाही, म्हणजेच जमिनीला समांतर राहील अशा पद्धतीने टेप पकडा आणि हे माप घ्या बस्ट पॉइंट वरती. कधी कधी छातीचं माप घेताना कधी टेप खाली सरकतो कधी वर सरकतो, त्यामुळे ती माप चुकू शकतात. दाखवल्याप्रमाणे छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. कमर घेर. यानंतर आपण घेणार आहोत कमर घेर. कमर घेरचं पण माप आपण फ्रंट साइडने घेणार आहोत. कमर घेर घेताना आपल्याला हा कमर घेर ब्लाउजची उंची जिथपर्यंत, समजा तुम्ही ब्लाउज साठी कमर घेर घेत आहात, कमरेचं माप घेत आहात, तर त्यावेळेस ब्लाउजची उंची तुम्ही जिथपर्यंत घेतलेली आहे तिथेच हा गोलाकार टेप लावून तुम्ही कमरेचं माप घ्यायचं असतं. आता इथे जनरल कमरेवरती कमर घेर घेऊन दाखवलेला आहे. कमर घेर घेताना सुद्धा किंवा कुठलाही घेर घेताना टेप जमिनीला समांतर राहील या पद्धतीने पकडायचा आहे. हा आहे कमर घेर. यानंतर आपल्याला बघायचं आहे कमर उंची. कमर उंची जी आहे जिथपर्यंत आपण कमरेचं माप घेतलंय तिथे पॉइंटिंग करून ठेवलंय बघा दुसऱ्या टेपने, आणि मग शोल्डर पासून त्या उंचीपर्यंत कमर उंची आपण घेत आहोत. साधारणपणे ड्रेसला आपल्याला या पद्धतीने कमर उंची घ्यायची असते. ए लाईन टॉप झालं, कुर्ता झालं, अनारकली टॉप झालं, कुठलाही ड्रेस तुम्हाला शिवायचा आहे तर कमर उंची त्याला लागते आणि ही कमर उंची या पद्धतीने घ्यायची आहे. फक्त ब्लाउजची जी उंची आहे ती जितकी घ्याल तिथे तुम्हाला कमर घेर मोजायचा आहे. ब्लाउजची कमर उंची साधारण जिथे माऊस दिसतो इथपर्यंत असते. ही कमर उंची ऍक्च्युअल कमर उंची आहे. या पद्धतीने घेतात कमर उंची. ड्रेस, फ्रॉक, वन लाईन
या पद्धतीने कमर उंची त्याला लागणार आहे, तर ती कमर उंची फ्रंट साइडने घ्यायची आहे. दंडघेर बाही ज्या वेळेस आपण लावणार आहोत एखाद्या गारमेंटला, तर ती बाही लावताना बाहीची उंची जिथपर्यंत तुम्ही घेतली तिथे तुम्हाला दंडघेर मोजायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या दंडाकडे टेप गोलाकार लावून दंडघेर तुम्हाला घ्यायचा आहे. बाहीची लांबी मोजताना शोल्डर ला टेपचं पहिलं टोक लावून आणि मग खाली जितकी लांबी तुम्हाला हवी आहे तिथपर्यंत तुम्ही मार्किंग करायचं आहे. आता इथे तुम्हाला टेप लावून दाखवला आहे. शोल्डर पॉइंटला किंवा जिथून तुम्ही शोल्डरचं माप घेताना त्या बोन वरती टेप ठेवलेला होता तिथेच तो टेप ठेवून आणि मग खाली सरळ टेप आणून तुम्हाला बाहीचं माप घ्यायचं आहे. जर कोपरापर्यंत बाही तुम्हाला पाहिजे असेल तर या पद्धतीने माप तुम्ही टेप लावून घेऊ शकता. पण तुम्हाला फुल स्लीव्हचं माप घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही हाताला फोल्ड करून या पद्धतीने स्लीव्हचं माप घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. ज्यावेळेस फुल स्लीव्ह म्हणजे पूर्ण बाही मनगटापर्यंत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही शोल्डरला टेपचं पहिलं टोक पकडल्यानंतर हाताला फोल्ड करून या पद्धतीने बाहीचं माप घ्यायचं आहे. सरळ हातावरती पूर्ण बाहीचं माप घ्यायचं नाही. पूर्ण बाहीचं माप फुल स्लीव्हचं माप तुम्हाला पाहिजे असेल तर या पद्धतीने ते मोजा. या पद्धतीने पहिल्या दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे मोजू नका. पहिली दाखवलेली जी पद्धत आहे तिथे फक्त तुम्हाला जर कोपरापर्यंत किंवा त्याच्या मेगा बाही किंवा 3/4 बाही पाहिजे असेल तर तुम्ही या पद्धतीने ते मोजा पहिल्या नंबर प्रमाणे. पण पूर्ण स्लीव्ज मनगटापर्यंत पाहिजे असेल तर तुम्ही नंबर 2च्या आकृतीप्रमाणे ती स्लीव्ज मोजायची आहे. जे दाखवल्याप्रमाणे टेप पकडायचा आहे. पूर्ण उंची आपल्याला आवश्यक असते. पूर्ण उंची म्हणजे गारमेंटचा प्रकार बदलला की आपल्या हिशोबानुसार उंची घ्यायची असते. तर इथे फक्त उंची कुठून मोजायची हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. बाकी उंची आपल्या मनावर असते. शोल्डर पॉइंटला टेप ठेवून पहिलं टोक टेपचं पकडा आणि मग तुम्हाला जिथपर्यंत पाहिजे आहे तिथपर्यंत तुम्ही उंची घ्यायची आहे. समजा तुम्ही टॉप शिवताय तर शोल्डर पॉइंटला टेप लावल्यानंतर तुम्हाला ए लाईन टॉप साठी इथपर्यंत उंची पाहिजे तर इथपर्यंत तुम्ही जे मार्किंग येईल ते पकडायचं आहे. फुल लेंथचा तुमचा टॉप असेल तर तुम्हाला फुल लेंथ किती आवश्यक आहे तिथपर्यंत तुम्ही माप घ्यायचं आहे. आता इथेच आपण बघूया कमरेपासून खालच्या गारमेंट्सला तुम्हाला ज्यावेळेस माप पाहिजे असतात पूर्ण उंची पाहिजे असते तर कमरेला जिथे कमरेचं माप आपण घेतो तिथे पहिलं टोक ठेवून आणि मग तिथून खाली इथपर्यंत समजा ही स्कर्टची उंची आहे गुडघ्यापर्यंत पाहिजे 3/4 पाहिजे का पूर्ण पाहिजे हे आपण कमरेपाला टेप लावून खाली मोजत असतो. या पद्धतीने उंची पूर्ण उंची आपल्या आवश्यकतेनुसार पुढच्या बाजूने आपण मोजणार आहोत, फ्रंटच्या बाजूने बॅक साइडने नाही. अशा पद्धतीने आपण माप घेणार आहोत. बेसिक माप जी आहेत अप्पर बॉडी ब्लॉक साठी आणि लोअर बॉडी ब्लॉक साठी ती माप घेताना या पद्धतीने घ्यायची आहे. कमर उंची घेतल्यानंतर त्याच ठिकाणाहून कमरेच्या खालच्या म्हणजे लोअर गारमेंट साठीचं जसं स्कर्ट आहे टॉप आहे त्यानंतर वर्कर आहे तर त्या सलवार आहे त्यांना लागणारी जी माप आहे त्या कमर उंची जिथपर्यंत तुम्ही मोजली आहे तिथून खाली टेप लावून तुम्ही त्याची उंची घेऊ शकता. सलवारची, वर्करची, स्कर्टची, लेहंग्याची कमरेच्या खाली मोजायची असते. मग टेप लावताना जो आपण आता शोल्डरला लावलेला आहे अप्पर गारमेंट साठी तो टेप लोअर गारमेंट साठी कमरेच्या पॉइंटला लावून कमरेच्या पॉइंटवर ठेवून आणि मग खाली उंची मोजायची असते. यानंतर सीट घेरचं माप आपण ज्यावेळेस घेणार आहोत सीट घेरचं माप घेताना आपल्याला सीट वरती म्हणजे कमरेच्या खाली जिथे आपली बैठक येत असते त्या बैठकीवरती टेप गोलाकार फिरवून सीट घेरचं माप मोजायचं असतं. तर ते आपण बघूया. सीट घेरचं माप आपल्याला हवं आहे तर साधारणपणे सीट घेरचं माप या पद्धतीने मोजायचं आहे.
कमरेच्या खाली जिथे आपली बैठक असते त्या बैठकीवरती गोलाकार टेप तुम्हाला पकडायचा आहे आणि मग सीट घेरचं माप आपल्याला घ्यायचे. प्रत्येक घेराचं माप हे पुढच्या बाजूने आपण घेतलेलं आहे, ही गोष्ट पॉइंट आउट करून ठेवा. शोल्डरचं माप आपण पाठीमागच्या बाजूने घेतलेलं आहे, मागील गळ्याचं माप पाठीमागच्या बाजूने घेतलेलं आहे. बाहीचं माप हे ज्या बाजूने तुम्ही घेणार आहात, उजव्या हाताचं किंवा डाव्या हाताचं, त्या बाजूने उभं राहून तुम्हाला ते माप घ्यायचं आहे. परंतु जवळपास इतर सर्व मापे आपण ही पुढे उभं राहून घेतलेली आहे, याचा तुम्ही पॉइंटिंग करून ठेवायचं, नोट करून ठेवायचं आहे. या पद्धतीने समोर सीट घेरचं माप कसं घ्यायचं हे आपण बघितलं. आता सीट घेरचं माप हे आपल्याला साडी पेटीकोटला लागेल, स्कर्टला लागेल, त्यानंतर आपण जो ए लाईन कुर्ता किंवा कुठलाही कुर्ता, अनारकली टॉप जो काही शिवणार आहे त्या टॉप साठी तुम्हाला सीट घेरची आवश्यकता लागणार आहे, लेहंगासाठी सीट घेरची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे सीट घेरचं माप आपल्याला घेता आलं पाहिजे. या पद्धतीने आपण माप घ्यायला शिकलेलो आहोत. तर पुन्हा एकदा आपण बघूया की ही माप कशी घ्यायची आहेत. परत एकदा माप घेताना पहिलं माप तुम्ही समजा घेणार आहात शोल्डरचं, तर शोल्डरचं माप घेताना पाठीमागच्या बाजूला उभं राहून उजव्या खांद्यापासून डाव्या खांद्यापर्यंत टेप न्यायचा आहे. उजव्या खांद्याचा म्हणजे खांद्याचा जे बोन आपल्याला लागणार आहे तिथे तुम्ही पहिला टेपचं टोक ठेवा आणि मग डाव्या खांद्याच्या पर्यंत ते आणा आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे शोल्डरचं माप दिसतंय. म्हणजे आता इथे बघा या लेडीजचं शोल्डरचं माप इथे आपल्याला दिसतंय 14. हे माप आपल्याला इथे दिसत आहे. यानंतर तुम्ही समजा गळ्याचं माप घेणार आहात. बंद गळ्यासाठी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे नेक लाईनला पूर्ण गोलाकार टेप फिरवायचा आहे आणि मग गळ्याचं माप नोंदवायचं आहे. कॉलरचा जो काही तुम्ही प्रकार शिवणार आहात त्याला कॉलर तुम्हाला लावायची आहे बंद, त्या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने माप घ्यावं लागेल. यानंतर पुढचा गळा, मागचा गळा, ड्रेसेस साठी, ब्लाउजेस साठी तुम्हाला याची गरज असते. तर त्यावेळेस पुढचा गळा तुम्हाला घ्यायचा आहे. खांद्याला टेपचं टोक टेकवा आणि मग खांद्याच्या लाईनवरती टेप ठेवून या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे टेप पकडा आणि तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा ग्राहकाला विचारल्यानंतर तुम्ही हे माप नमूद करायचं आहे. पाठचा गळा तुम्हाला घ्यायचा आहे, पाठीमागील गळा. हा गळ्याचं माप पण आपण पाठीमागे उभं राहून घेणार आहोत. शोल्डर पॉइंटला टेपचं पहिलं टोक ठेवून असा थोडासा तिरकस म्हणजे डायगोनल टेप पकडून तुम्हाला हे माप नमूद करायचं आहे. माप घेताना तिथे पॉइंट आउट करायचं आहे. टच करून तुम्ही ग्राहकाला सांगू शकता की इथपर्यंत पाहिजे, इथपर्यंत पाहिजे, कसं पाहिजे. तर त्यावेळेस तुम्ही पाठीमागचं माप नमूद करायचं या पद्धतीने. त्यानंतर छाती बस्ट पॉइंट वरती टेप गोलाकार पकडून फ्रंट साइडने आपण छातीचं माप घेत असतो. या पद्धतीने जर तुम्ही बस्ट पॉइंटच्या वरती किंवा खाली टेप लावला तर माप चुकेल आणि पर्यायाने गारमेंटला तुम्हाला फिनिशिंग टच द्यायला अडचण येईल. त्याचबरोबर मापात मिस्टेक झाल्यानंतर गारमेंट फिटिंगला बसणार नाही. हे माप घेताना सुद्धा फिटिंगचा कपडा आहे का, जर आपण जो कपडा शिवणार आहोत तो फिटिंग मध्ये असणार असेल तर हे परफेक्ट माप तुम्ही घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर लूज माप तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे फ्रॉक साठी वगैरे पाहिजे असेल, फ्रॉक गाऊन साठी, तर हे माप टेप तुम्हाला लूज पकडणं गरजेचं आहे. या पद्धतीने छातीचं माप, कुठला कपडा तुम्ही शिवणार आहात त्या हिशोबाने तुम्ही छातीचं माप घ्यायचं आहे. एकदम फिटिंग मध्ये पाहिजे असेल तुम्हाला तर हे माप पण परफेक्ट तुमचं मिळालं पाहिजे. यानंतर कमर घेर तुम्हाला मोजायचा आहे. हा पण पूर्णच आपण घेत असतो. कमर घेर, ऍक्च्युअल कमर घेर जो तुम्हाला दाखवलाय हा कमर घेर आपण घेत असतो. कमर घेर इथून जो कमर आपण घेतो हे तुम्हाला मार्किंग पण करायचं असते इथे कमर उंचीपासून. या ठिकाणी हा कमर घेर तुम्हाला अंडर गारमेंट साठी पण लागणार आहे, लोअर गारमेंट साठी. तर त्याच्यामध्ये कमर घेर जो आहे हा सलवारला लागेल, साडी पेटीकोटला लागेल, स्कर्टला लागेल,
त्यासाठी कमरघेर लागतो. त्याचबरोबर आपल्याला टॉप म्हणजे अप्पर गारमेंट शिवताना सुद्धा कमरघेर ची आवश्यकता असते. बॉडी शेप नुसार कपड्याला कटिंग करण्यासाठी त्याची गरज आहे. हा कमरघेर फक्त ब्लाउज साठी किंवा ज्याची उंची कमी घेणार आहोत आपण त्या साडी ब्लाउज साठीचं माप उंची जिथपर्यंत घेतलेली आहे तिथे तुम्हाला कमरघेर मोजणं अपेक्षित आहे. बाकी नॉर्मल कमरघेर तुम्हाला इथेच मोजायचं आहे. कमर उंचीचं माप आपल्याला घ्यायचं आहे. कमर उंची जिथे तुम्ही कमर मोजलेला आहे तिथपर्यंत जी आपण मोजतो डिफॉल्ट आपल्या बॉडीची ही कमर उंची असते. ही कमर उंची खूप महत्वाची आहे प्रत्येक गारमेंटला, कारण त्या ठिकाणी बॉडी शेप आपला चेंज होतो तिथपर्यंत आणि खाली गेल्यानंतर, म्हणून हे मार्किंग करणं गरजेचं असतं. ही कमर उंची आहे. त्यानंतर दंडघेर. बाही जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला दंडघेर मोजावा लागतो. दंडघेर म्हणजे तुम्हाला जिथपर्यंत बाही पाहिजे आहे त्या ठिकाणी आपल्या हाताला टेप रॅप करून माप घ्यायचं आहे. गोल गुंडाळून माप घ्यायचं आहे. बाही लांबी घेत असताना आपल्याला शोल्डर पॉइंटला टेप ठेवून तिथून सरळ हात ठेवायला सांगून तिथून खाली तुम्ही बाहीचं माप घेऊ शकता. बाही उंची किंवा बाही लांबी जे तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने स्लीव्ज लेंथचं माप तुम्ही घेऊ शकणार आहात. तर यापासून इथून शोल्डर पॉइंट पासून तुम्ही खाली टेप पकडून तुम्ही बाहीची उंची घेऊ शकता. या पद्धतीने उंची घेताना तुम्हाला कोपरापर्यंत बाही पाहिजे असेल किंवा कोपराच्या खालीपर्यंत पाहिजे असेल म्हणजे ज्याला आपण 3/4 म्हणतो ते माप तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता सरळ हात ठेवून. परंतु फुल स्लीव्हचं माप तुम्हाला घ्यायचं असेल तर मात्र तुम्ही हात फोल्ड करा, दाखवल्याप्रमाणे ठेवा किंवा मग सरळ पुढे फोल्ड करून बाहीचं माप कोपऱ्यात हात फोल्ड करून तुम्ही घ्यायचं आहे. पूर्ण बाही ज्यावेळेस तुम्हाला शिवायची असेल त्यावेळेस. यानंतर पूर्ण उंची तुम्हाला आवश्यक आहे. अप्पर गारमेंटला तुम्हाला पूर्ण उंची घ्यायची असेल तर शोल्डर पॉइंटला टेपचं पहिलं टेप टोक पकडून तुम्ही खाली सरळ टेप घेऊन आणि त्यावेळेस ज्याचं तुम्ही माप घेत आहात त्याला स्ट्रेट किंवा सरळ उभं करून मगच तुम्ही हे माप नमूद करायचं आहे. गरजेनुसार जिथपर्यंत उंची पाहिजे आहे तिथपर्यंत तुम्ही हे माप नोंदून घ्यायचं आहे. आणि लोअर गारमेंट म्हणजे सलवार, साडी पेटीकोट, लेहंगा, स्कर्ट यासाठी जर तुम्ही माप घेत असाल तर ते कमरेचा घेर जिथे आपण आता मोजून दाखवलाय तिथून पहिलं टोक टेपचं लावून खाली तुम्हाला आवश्यकतेनुसार उंची घ्यायची आहे. पॅन्टला पण इथूनच कमरेपासून खाली तुमची पूर्ण उंची घ्यायची असते. म्हणजेच काय तर तुमच्या अप्पर गारमेंटसाठी म्हणजेच वरती घालण्याचा जो कपडा आहे त्या कपड्यासाठी खांद्याच्या पॉइंटला टेपचं पहिलं टोक पकडून ते तुम्ही खाली सरळ टेप पकडून मोजू शकता. त्याची उंची ती पूर्ण उंची होईल. त्यानंतर जर तुम्हाला लोअर गारमेंटसाठी तुम्हाला पूर्ण उंची घ्यायची असेल तर कमरेच्या भागात म्हणजे कमरेवरती टेपचं पहिलं टोक ठेवून तुम्ही खाली ती उंची पूर्ण मोजू शकता. मग कमरेच्या खाली तुम्हाला सलवार येईल, लेहंगा येईल, पॅन्ट्स म्हणजे ट्राउझर्स येतील, त्यानंतर साडी पेटीकोट येईल, स्कर्ट्स येतील. ही उंची तुम्ही कमरेच्या खाली कमरेपासून खाली मोजू शकता. आणि अप्पर गारमेंट मध्ये तुमचे सर्व प्रकारचे पोशाख जे आहेत त्याची उंची तुम्ही घेऊ शकता. कुठल्याही शर्टची उंची घ्यायची आहे तुम्हाला खांद्याला टेप लावून तुम्ही जिथपर्यंत तुम्हाला शर्ट पाहिजे आहे तिथपर्यंत उंची तुम्ही मोजू शकता. साधारण इथपर्यंत समजा जीन्स टॉपची उंची तुम्ही घेत आहात अप्पर गारमेंटची तर शोल्डर पॉइंटला टेपचं पहिलं टोक ठेवून तुम्ही खाली ती जिथपर्यंत तुम्हाला पाहिजे आहे तिथपर्यंत उंची मोजू शकता. त्याचबरोबर लोअर गारमेंटसाठी अजून एक मापाची गरज आपल्याला असते, ह्याला सीट घेर म्हणतात. हा जो सीट घेर आहे हा सीट घेर साधारण या पद्धतीने मोजतात. स्ट्रेट ज्या सीट घेर मोजताना किंवा कुठलंही माप घेताना सरळ उभं असणं अपेक्षित आहे आणि मग सरळ उभं असताना सीट घेरचं माप किंवा कुठल्याही घेरचं माप आपण सांगितलं की पुढच्या बाजूने घ्यावं तर त्यावेळेस बरोबर बैठकीच्या जागेवरती टेप गोलाकार पकडून टेप गोलाकार पकडत असताना टेप जमिनीला समांतर राहील याची काळजी घ्यायची आहे मागून पुढून आणि मग ते माप आपण नमूद करायचं आहे. लोअर गारमेंटसाठी किंवा
कुर्त्यासाठी, सलवार कमीजसाठी तुम्हाला सीट घेरचं माप आवश्यक असतं. अशा पद्धतीने आपल्याला जे आवश्यक माप आहेत हे कसे घ्यायचे हे आपण ग्राफिक्स मधून बघितलेलं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला साधारणपणे कुठल्या गारमेंटला कुठले माप लागतील हे आपण थोडक्यात ओरली बघूया. इथे आपल्याला समजा अप्पर बॉडीसाठी काय काय माप लागतील. अप्पर बॉडी म्हणजे कमरेचा वरचा भाग आणि लोअर बॉडी म्हणजे कमरेचा खालचा भाग. तर अप्पर बॉडी मध्ये आपल्याला माप लागतात किंवा अप्पर बॉडीकडे जे गारमेंट आपण परिधान करत असतो, जो कपडा आपण घालत असतो त्यासाठी लागणारी माप असतात शोल्डर, गळा, छाती, कमर उंची, त्याचबरोबर गारमेंटची उंची म्हणजे पूर्ण उंची ही माप तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर स्लीव्ज अप्पर गारमेंट मध्येच येतात म्हणून स्लीव्ह लेंथ म्हणजे बाहीची उंची किंवा तुम्ही बाही लांबी म्हणा आणि बाही दंड घेर तुम्हाला आवश्यक असतो. कुठल्याही अप्पर गारमेंटसाठी, कोणतेही अप्पर गारमेंट असेल त्यासाठी ही माप तुम्हाला गरजेची आहे. मी पुन्हा रिपीट करते, कमरेच्या वरच्या भागात जे गारमेंट किंवा जो कपडे आपण परिधान करत असतो, घालत असतो, त्याला तुम्हाला माप लागणार आहे शोल्डर, गळा, छाती, कमर, त्यानंतर कमर उंची, पूर्ण उंची, बाही लांबी आणि दंडघेर ही माप अप्पर गारमेंटसाठी आपल्याला लागणार आहे. लोअर गारमेंटसाठी आपल्याला जी माप लागणार आहे ती माप साधारणपणे कमर, लोअर गारमेंटचा विचार करतोय, लोअर गारमेंट म्हणजे कमरेच्या खाली तुम्हाला माप लागणार आहेत कमर घेर, सीट घेर आणि पूर्ण उंची. जो काही गारमेंट तुम्हाला शिवायचा त्या गारमेंटची पूर्ण उंची ह्या गोष्टी तुम्हाला लोअर गारमेंटसाठी लागणार आहे. परत सांगते, लोअर गारमेंटसाठी कमर घेर, सीट घेर आणि लोअर गारमेंटची पूर्ण उंची आपल्याला आवश्यक आहे. लोअर गारमेंटची पूर्ण उंची घेताना कमरेला टेपचा पहिलं टोक ठेवून आणि मग खाली तुम्हाला माप घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार. आणि अप्पर गारमेंटसाठी पूर्ण उंची घ्यायची असेल तर खांद्याकडे टेपचं पहिलं टोक ठेवून आणि मग खाली पुढच्या बाजूने तुम्हाला ते माप आवश्यकतेनुसार किती उंच पाहिजे ते घेणं अपेक्षित आहे. या पद्धतीने ग्राफिक्सच्या माध्यमामधून आपण माप कशी घ्यायची हे बघितलेलं आहे. आता जवळपास आपले पूर्ण थेअरीचे लेक्चर्स इकडे संपलेले आहेत. आपण आता ऍक्च्युअल इथून पुढे शिवणचे लेक्चर होणार. शिवणचे लेक्चर घेताना पहिला लेसनचा दिवस, दुसरा पेपर कटिंग आणि तिसरा शिवण, असे 3 दिवस एका टॉपिकला तुम्हाला लागणार आहे. लिखाण मात्र तुम्ही अगदी व्यवस्थित केलं तर उपयोग आहे. आकृत्या समजून घ्यायच्या म्हणजे त्याला आपण आकृती वर्णन किंवा लेसन म्हणतो, तो टॉपिक पहिले असणार आहे. तर छोट्या छोट्या कपड्यापासून आपण सुरुवात करणार आहे. पहिलं असणार आहे तुमचा लेसन नॅपकिनचा. नॅपकिन म्हणजेच तुम्ही लंगोट त्याला म्हणू शकता. बाळासाठी नॅपकिन आपण पहिल्यांदा शिवणार आहोत. छोटा एकदम सोपं शिवण असणार आहे. तर नेक्स्ट वीकला आपण सुरू करूया. उद्या आपण एकदा रिव्हिजन आणि दुसरा एक ब्युटीचा टॉपिक इथे कंप्लीट करूया. तर इथे आपण आता आज कंप्लीट केलाय विषय माप कशी घ्यावी. आता तुम्हाला होमवर्क आहे की तुम्ही तुमच्या घरात कोणी असेल, लेडीज, छोटा भाऊ असेल, छोटी बहीण असेल, तर जी माप आपण इथे सांगितली आहे ना आता, ही सगळी माप तुम्ही क्रमवार त्यांची वहीमध्ये नोंदवून घ्यायची आहे. म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. आणि तुम्हाला माप जर समजत नसेल तर तुम्ही विचारू पण शकतात. फार काही अवघड नाही, ग्राफिक मधनं तुम्हाला बरोबर दाखवलेलं आहे. माप ज्या क्रमाने तुम्हाला इथे घ्यायचं कसं ते शिकवलंय, साधारण त्याच प्रमाणे मापाच्या वहीमध्ये माप लिहून ठेवायची असतात. वरतून खालीच क्रम लक्षात घ्यायचा आहे. खालून वर किंवा मधूनच शोल्डर घेतलं, मध्येच कमर घेतली, मध्ये सीट घेर घेतलं, असं माप घ्यायचे नाहीत. हे आपण पहिल्यांदाही बघितलंय, कालच बघितलंय कालच्या टॉपिक मध्ये.
तर ती गोष्ट एक लक्षात घ्या. माप नेहमी क्रमवार घ्यायला शिका किंवा आता प्रॅक्टिसला जरी तुम्ही माप घेताय तर ते त्याच क्रमाने घ्या. म्हणजे तुमचं ऍक्च्युअल शिवण्यासाठी जेव्हा माप घ्याल त्यावेळेस तुमच्या मिस्टेक्स होणार नाही. तुम्ही स्वतःचंही माप फक्त शोल्डरचं स्वतःचं माप तुम्हाला घेता येणार नाही, लक्षात घ्या. पण बाकीची माप तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर तुमच्या घरातील लहान बहीण आहे, भाऊ आहे, आई आहे, आजी असेल यांची माप तुम्हाला नोट डाऊन करायची आहे तुमच्या वहीमध्ये. तर इथे आपण आता थांबणार आहोत.